नमस्कार, मी मोहिनी सोनार. साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत हृदयरोगावर माधव बागची आधुनिक चिकित्सा एक प्रगत तंत्र या विषयावर. आणि यावरच मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजिस्ट आणि ॲलोपॅथी सल्लागार डॉक्टर प्रमोद मनोहर. आपण सरांचं स्वागत करूया. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमात. तर चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण थोडक्यात सरांची ओळख करून घेऊया. डॉक्टर प्रमोद मनोहर यांनी वैद्यकीय क्षेत्रात भूलतज्ञ आणि इंटेन्सिव्हिस्ट म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली आहे. यामध्ये ते हृदयविकार, डायबिटीज, उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना मार्गदर्शन करत होते आणि या रुग्णांना हाताळत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की हृदयविकार, डायबिटीज सारख्या आजारांवर मूळतः ट्रीटमेंट होत नाही, तर दिवसेंदिवस त्यांच्या औषधांमध्ये वाढ केली जाते. आणि याच आजारांवर पूर्णतः मात करण्यासाठी काय केलं पाहिजे याविषयी रिसर्च करत असताना त्यांच्या असंही लक्षात आलं की कोणत्याही आजारावर त्या संदर्भातली औषधं घेण्यापेक्षा जीवनशैलीत जर बदल केला तर रुग्ण हे आजार मुक्त होऊ शकतात. तर रुग्णांना त्यांच्या जीवनशैलीत बदल करण्यासाठी कशी मदत केली जाऊ शकेल हा विचार करत असताना रुग्णांच्या जीवनशैलीत बदल करून त्यांना पूर्णतः आजारापासून मुक्त करण्यासाठी माधव बाग संस्थेविषयी त्यांना समजलं आणि त्यांनी 2016 ते 2017 या साली MIPC संस्थेमधून प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजिस्टमध्ये फेलोशिप पूर्ण केली आणि त्यानंतर प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजिस्ट आणि ॲलोपॅथी सल्लागार म्हणून माधव बागमध्ये ते गेले. चला तर आपण चर्चेला सुरुवात करूया. रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस आढळून आले किंवा हृदयासंबंधित छातीत दुखण्यासारखा त्रास जाणवू लागला की आपण हार्ट अटॅक आला किंवा येईल असं लगेच भीतीने ऑपरेशन करून घेतो. पण ऑपरेशन करून सुद्धा पुन्हा काही दिवसांनी आधी त्रास व्हायचा तसा त्रास सुरू होतो आणि हे संशोधनाने देखील सिद्ध झालेलं आहे. आणि यावरूनच आता माधव बागचं असं म्हणणं आहे की एखाद्या आजारावर ऑपरेशन करून आपण त्या आजाराला तात्पुरतं दडपून ठेवतो आणि त्यापासून पूर्णतः सुटका हवी असेल तर त्या आजाराच्या मुळाशी घाव घालणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करणं सुद्धा आवश्यक आहे. माधव बागच्या साथीनं आपल्या जीवनशैलीत बदल करून लाखो रुग्ण आनंदी जीवनाचा अनुभव घेतात आणि या सर्व रुग्णांना आनंदी जीवनाचा अनुभव दिलेली विना शस्त्रक्रिया संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा हृदय रुग्णांसाठी नेमकी कशी उपयुक्त ठरते याच विषयाचं मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत माधव बाग खोपोली हॉस्पिटलचे प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर प्रमोद मनोहर. चला तर आपण चर्चेला सुरुवात करूया. तर सर, सुरुवातीलाच मी म्हटलं आपण ॲलोपॅथिकचे डॉक्टर आहात आणि अचानक आयुर्वेदाकडे कसं वळलात? म्हणजे माधव बाग ही संस्था आयुर्वेद पद्धतीनं काम करते, तर नेमके तुम्ही याकडे कसे वळलात? आयुर्वेद आणि ॲलोपॅथी या दोन स्वतंत्र पद्धती आहेत आणि त्या एकमेकांच्या विरोधी किंवा प्रतिस्पर्धी पद्धती आहेत असं मानायची हल्ली पद्धत आहे. पण खरं म्हणजे तसं नाही आहे. आयुर्वेदामध्ये जी जीवनशैली किंवा दिनचर्या अशा प्रकारचे ज्या गोष्टींबद्दल उल्लेख आहे त्याच प्रकारे आमच्या ॲलोपॅथीमध्ये सुद्धा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन याला बरंच महत्त्व आहे. किंबहुना हे जे हृदयविकार, डायबिटीज, ब्लड प्रेशर अशा प्रकारचे रोग असतात त्याच्यामध्ये लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हीच उपचाराची पहिली सुरुवात असते. त्याच्या खेरीत जर औषधं लागली तर त्याच्यानंतर द्यायची, हे आमच्याही पुस्तकांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे आयुर्वेद आणि ॲलोपॅथी हे तसे परस्पर विरोधी आहेत असं मला मनापासून कधी वाटलं नाही. पण बऱ्याच म्हणजे हल्लीची पद्धत अशी पडून गेली की बऱ्याच रुग्णांना औषधच हवी असतात किंवा ऑपरेशनच हवं असतं. लाईफस्टाईल मॉडिफिकेशनकडे तो इतक्या सहजपणे वळत नाही. तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन बद्दल मुख्यतः ज्याच्यावर भर देणारी कुठली संस्था आहे असं मी जेव्हा शोधायचा प्रयत्न केला त्यावेळी मला माधवबागचं नाव सापडलं आणि मला त्या विषयात ट्रेनिंगही घ्यायचं होतं. त्याच्यामुळे त्यांची प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमधली जी फेलोशिप होती ती मी पूर्ण केली आणि ती करत असताना माधवबागशी आणखीन जवळून संबंध आला आणि मला लक्षात आलं की मला इथे काम करायला आवडेल, कारण मला ज्या विषयात इंटरेस्ट होता की केवळ लाईफस्टाईल मॉडिफिकेशनवर जास्ती भर देणारी एखादी उपचार पद्धती किंवा तशी संस्था आहे का, तर माधवबाग ही तशा पद्धतीची संस्था आहे. त्याच्यामुळे मग मी माधवबागकडे वळलो. नक्कीच. यानंतर तुम्ही या माधवबागकडे वळलात आणि अशीच तुम्हाला काही आजारांची लक्षणं दिसत असतील, BP, डायबिटीज किंवा हृदयविकारासारखी लक्षणं दिसत असतील तर आम्ही खाली दिलेल्या माधवबागच्या नंबरवर नक्कीच संपर्क करा. तर सर, आपण आता पाहतोय सध्या हृदयरोग असो किंवा डायबिटीस असो, BP असो, असे रुग्ण वाढतातच आहेत आणि त्यांच्या साठी आता औषधं खूप जास्त ते घ्यायला लागलेत किंवा डॉक्टरही तसाच सल्ला देतात. तर विना शस्त्रक्रिया ही नेमकं कसं असू शकतं? ही प्रक्रिया नेमकी काय आहे? ह्याच्यात मूळ मुद्दा असा आहे की हे जे आजार आहेत हे काही बाहेरून येणाऱ्या कारणामुळे होत नाहीत. म्हणजे जसं टायफॉईड एखाद्या जंतूमुळे होतो किंवा फ्रॅक्चर बाहेरून मार लागला म्हणून होतं किंवा कोरोना त्या व्हायरसमुळे होतो, तसं हृदयाचे आजार किंवा ब्लड प्रेशर हे काही बाहेरून येणाऱ्या कारणामुळे घडणारे आजार नाहीत. हे आपली स्वतःची लाईफस्टाईल चुकली म्हणून होणारे आजार आहेत.
आणि आता एकूण जी आपण ज्याला मॉडर्न लाईफस्टाईल म्हणू किंवा हल्लीची फास्ट जीवनशैली म्हणू, त्याच्यामध्ये स्वतःच्या प्रकृतीच्या दृष्टीने हिताच्या गोष्टी सोडून आपण मोठ्या प्रमाणावर चुकीच्या लाईफस्टाईलकडे वळलोय किंवा ढकलले जातोय. याचा परिणाम म्हणून हे रोग वाढत आहेत. आता ह्याला जर औषधोपचार करायचा प्रयत्न केला तर काही प्रमाणात त्यांनी फायदा होतो, पण तरीही मुख्य कारण जर आपण दूर करू शकलो नाही, म्हणजे जसं सिगरेट ओढल्यामुळे खोकला येत असेल तर खोकल्याचं औषध देऊन नुसता फायदा नाही, सिगरेट बंद करायला तर लागेल. तसं आपण ज्या चुकीच्या जीवनशैलीमुळे ह्या आजारांना बळी पडतोय ती जीवनशैली बदलली तर हे आजार आपोआप दूर होतात. ती जर जीवनशैली आपण बदलली नाही तर आपण मग औषध देत राहतो, त्या औषधाचा काही काळ इफेक्ट मिळतो, त्याच्यानंतर रोग आणखीन वाढल्यावर औषध वाढवायला लागतं. याला काही उपाय नाही. तर जीवनशैली बदलणं हे त्या रोगाचं मूळ दूर करणं आहे. तर ते केलं तर आजार जास्ती सुखाने बरे होऊ शकतात, ते नाही केलं तर ते आजार वाढतच राहणार आहेत. नक्कीच. तर सर, सायन्स आता इतकं प्रगत झालं आहे, म्हणजे एवढ्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स आहेत, हॉस्पिटल्स इतके वाढले आहेत, तरीसुद्धा BP, डायबिटीस आणि हृदयविकार हे जे आहे याचे रुग्ण सतत वाढत दिसतात. त्याचं नेमकं कारण काय असू शकतं? आता सायन्स ॲडव्हान्स झालं आहे हे खरं आहे, ट्रीटमेंटही मोठ्या प्रमाणावर अवेलेबल आहेत, पण म्हणजे आता ट्रीटमेंटला मराठीत म्हणतात उपचार. तर उपचार या शब्दाची गंमत अशी आहे की त्यात एक उप असा उपशब्द आहे. तर उप या शब्दाचा अर्थ दुय्यम असा असतो, म्हणजे निरीक्षक आणि उपनिरीक्षक. तर काहीतरी मुख्य असतं आणि हा त्याचा उप असतो. तर उपचार हा कशाचा उप आहे, तर आचाराचा तो उप आहे. म्हणजे एखाद्या रोगावर जर आपल्याला मात करायची असेल तर आपल्याला मुख्य म्हणजे जो काही आपला चुकलेला आचार, जी काही आपली चुकलेली जीवनशैली आहे त्याला कारणीभूत घडलेली, ती पहिल्यांदी दुरुस्त करायची. आणि उपचार हे त्या आचाराला जोडून येणारं एक उपांग आहे. म्हणजे पहिल्यांदी आपल्याला आपली लाईफस्टाईल नीट करायची आहे आणि त्याच्यानंतर त्याला मदतगार म्हणून औषधं घ्यायची आहेत. आत्ताच्या रुग्णांचं चुकतंय असं की ते फक्त औषधाच्या आधारावर बरं व्हायला प्रयत्न करतात. औषधं किंवा शस्त्रक्रिया ह्या कितीही जरी केल्या तरी त्याच्या मागचं जे मूळ कारण आहे ते दुरुस्त न करता आपण जर हे करायला बघितलं तर त्याला पूर्ण यश मिळणार नाही. कारण ज्या गोष्टीमुळे ते आजार होत आहेत ती गोष्ट आपण दूर करत नाही होत. त्याच्यामुळे सायन्स जरी किती प्रगत झालं तरी ह्या आजारांच्या मागची जी कारणं आहेत मूळ, ती दूर करायच्या प्रयत्नांकडे रुग्णही बऱ्याच वेळा लक्ष देत नाहीत. हे त्याचं मुख्य कारण आहे. नक्कीच. तर माधव बागमध्ये अशा लाखो रुग्णांनी उपचार घेतलेत आणि आज ते आनंदी जीवनाचा अनुभव सुद्धा घेतात. अशाच काही रुग्णांचा अनुभव आपण ऐकूयात. नमस्कार, मी डॉक्टर मानसी गुणे. मी गेले 20 वर्ष ICU मध्ये काम करते आणि त्या ICUच्या कामामध्ये स्वतःकडे टोटली दुर्लक्ष केलं गेलं. त्याच्यामध्ये माझं वजन, मी मॉर्बिड ओबेसिटीकडे गेले आणि त्याच्यामुळे फायनली खूप दम लागायला लागला, खूप त्रास व्हायला लागला. म्हणून मी बॅरिएट्रिक सर्जरी केली. बॅरिएट्रिक सर्जरी वॉज अन इझियर ऑप्शन, पण लाईफस्टाईल चेंजेस काहीच नव्हत्या. स्टील द स्ट्रेस वॉज ऑन आणि खाण्यापिण्याच्या वेळा वेगळ्या होत्या. जे समोर येईल ते खाल्लं जायचं, म्हणजे लिटरली खाण्यासाठी जगण्यासारखं चाललं होतं. आणि मग माझी आई जी नाशिकला गायनेकॉलॉजिस्ट आहे तिने मला सांगितलं की वाय डोंट यू ट्राय माधवबाग. सुरुवातीला मी खूप मला नाही वाटलं असं करावं, कारण फायनली आयुर्वेद होतं आणि मी ॲलोपॅथीची डॉक्टर आहे. सो आय वॉज लाईक कितपत फरक पडेल जर ॲलोपॅथीने नाही पडला तर. आणि मी गेली 20 वर्ष मला हायपरटेन्शन आहे, त्याच्यासाठी मी एक गोळी घेते. त्याच्यानंतर मला हायपोथायरॉइडिझम आहे, मला फायब्रोमायल्जिया आहे, माझे 7-8 ऑपरेशन झालेले आहेत. आणि हे सगळं झाल्यावर आय वॉज लाईक की जसं आहे तसं जगूया. पण फायनली आईनी पुश दिली मला, त्याच्यामुळे मी इथे आले. आणि जेव्हा इथे आले तेव्हा मी जवळजवळ एक 100 प्रश्नांचं क्वेश्चनेअर आधी तयार केलं होतं की मला कसं वाटेल, म्हणजे हाऊ एम आय गोइंग टू डू इन दिस ॲट दिस प्लेस. त्याच्यानंतर मी द मोमेंट आय स्पोक टू दीपाली मॅम, मला तेव्हाच कळलं की नॉलेजेबल लोक आहेत आणि उगाचच फसवणार नाही. मला माइल्ड लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी आहे बिकॉज ऑफ माय हायपरटेन्शन. आणि नंतर मग मी पंचकर्माला गेले. तर पंचकर्म मला जे काही बाहेरून कळलं होतं इट वॉज लाईक खूप उलट्या होतील आणि खूप जुलाब होतील आणि काहीतरी विचित्र प्रकारे. सो आय वॉज व्हेरी स्केर्ड. पण मी जेव्हा ते केलं तेव्हा माझं ब्लड प्रेशर 180-110च्या आसपास राहायचं ड्युटीवर. सो मी जेव्हा दुसरं पंचकर्म केलं त्याच्यानंतर ते मला म्हणाले मॅडम तुम्हाला BP आहे का. सो त्यांनी मला माझं जेव्हा रिडिंग सांगितलं की 120/80,
आय वॉज सरप्राईज, म्हणजे आय वॉज अघास्ट की इतकं चेंज कसं असू शकतं आणि आपण किती म्हणजे लो समजतो दुसऱ्या पॅथीजला आणि आपल्याला असं वाटतं की वी हॅव ऑल द नॉलेज इन द वर्ल्ड, पण तसं नाही आहे. होलिस्टिक अप्रोच असणं खूप आवश्यक आहे. माझं जवळजवळ आज 4 किलो वजन कमी झालेलं आहे. माझी ॲबडॉमिनल गर्थ 7 सेंटीमीटर्सनी कमी झाली आहे. मला 10 पावलं चालली तरी दम लागत होता, खूप इरिटेशन व्हायचं. मला फायब्रोमायल्जियाचा खूप त्रास होता, सर्वायकलचा खूप त्रास होता, पण तो सगळा म्हणजे मी तर सांगते माझं ब्लड प्रेशर टोटली नॉर्मलला आलं आहे. माझं ट्रायग्लिसराइड्स बाय 475 विच हॅव कम डाऊन टू 128. तुम्ही आल्या आधी तुमची स्ट्रेस टेस्ट केली जाते, त्याच्यात मी फक्त 6 मिनिटं चालू शकले आणि मला माझा हार्ट रेट वाढला. सो दे हॅव टू स्टॉप इट. नाव आय वॉक कंटिन्युअसली फॉर 3 किलोमीटर्स. ते रेग्युलर तुमचा बिफोर अँड आफ्टर एक्सरसाइज तुमची ECG होते, तुमचं BP मॉनिटरिंग होतं, तुमच्या 2दा ते 3दा ब्लड टेस्ट होतात. सो इट इज नॉट जस्ट आयुर्वेदा. त्यांनी आयुर्वेदा आणि होलिस्टिक अप्रोच, आयुर्वेदा प्लस ॲलोपॅथी हे सगळं कंबाईन केलं आहे. कारण रोहित साने स्वतः MBBS आहेत आणि त्यांचे तर मी आभार मानेन तितके कमी आहेत, कारण त्यांनी मला नवीनरित्या जगायला शिकवलं आहे. म्हणजे आजपर्यंत मी फक्त दुसऱ्यांसाठी जगत होते, आता मला कळलं आहे की मला स्वतःसाठी पण जगायचं आहे. सो आय एम व्हेरी थँकफुल टू माधवबाग. आणि माझ्याकडून मी आता एकच ठरवलं आहे की मी लोकांना एक कन्सल्टेशन तरी माधवबागला घ्यायला सांगणार आहे बिफोर दे गो फॉर अन अँजिओप्लास्टी or a bypass. So that's what I have to say about Madhavbag. Thank you for giving me a new life. डॉक्टर, हृदय रुग्णांना त्यांच्या आजारापासून मुक्त करण्यासाठी माधवबागने नेमकी काय रिसर्च केली आहे? माधवबागमध्ये जे रिसर्च चालतं म्हणजे ह्या जरा अल्टरनेटिव्ह मानल्या जाणाऱ्या पद्धतींबद्दल एक आक्षेप नेहमी असा असतो की त्याच्यामागे एव्हिडन्स नाही. हल्ली एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन असा एक परवलीचा शब्द आहे. तो म्हणजे तुम्ही जे काही उपचार करताय त्यासाठी तुमच्याकडे पुरावा काय आहे. तर माधवबागमध्ये जे काही उपचार केले जातात त्याचं डॉक्युमेंटेशन केलं जातं आणि ते डॉक्युमेंटेशन हे मॉडर्न वैद्यकाच्या, आधुनिक वैद्यकाच्या भाषेत केलं जातं. म्हणजे जर एखाद्या माणसाचं हृदयाचं पंपिंग कमी आहे, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर इजेक्शन फ्रॅक्शन कमी आहे, तर 2D एकोमध्ये त्याच्यात फरक काय पडला आहे, किंवा एखाद्या माणसाच्या रक्तवाहिन्यामध्ये, हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये जर प्लॅक्स आहेत आणि प्लॅक्स कमी करण्यासाठी जर आपण प्रयत्न करत असलो तर त्याची CT एंजिओग्राफी करून त्या प्लॅक्समध्ये फरक किती पडतो आहे, किंवा त्या पेशंटचं जर हृदय ताणलं जात असेल त्याच्यामुळे NT-proBNP नावाचं एक घटक वाढताना दिसतो, तर हे NT-proBNPच्या मध्ये फरक पडला आहे का, किंवा ECG बदलला आहे का, किंवा त्याची स्ट्रेस टेस्ट जी आहे ती सुधारली आहे का. तर अशा प्रकारच्या ज्या आधुनिक वैद्यकाला मान्य असलेली जी निदानाची पद्धती आहेत त्या पद्धतींच्या भाषेत माधवबागनी केलेल्या कामाचे निष्कर्ष पब्लिश केले जातात आणि ते इंटरनॅशनल जर्नल्समध्ये पब्लिश केले जातात. madhavbag.org ही जी वेबसाईट आहे त्याच्यावर हे सगळे रिसर्च पेपर्स बघण्यासाठी अवेलेबल आहेत. ज्यांना बघायचे असतील त्यांनी अवश्य बघायला हरकत नाही. या सगळ्या ट्रीटमेंट्सवर जर तुम्हाला सुद्धा उपचार घ्यायचे असतील, तुम्हाला सुद्धा काही आजार असतील, तर या खाली दिलेल्या नंबरवर नक्कीच संपर्क करा. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेचच परत येतोय. पाहत रहा साम TV. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपण चर्चा करतोय माधवबागची आधुनिक चिकित्सा एक प्रगत तंत्र या विषयावर आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रमोद मनोहर सर. आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर आपण पाहतोय, आपण आतापर्यंत अनेक रुग्णांचे अनुभव सुद्धा ऐकले आहेत आणि अनेक रुग्णांना या हृदय आजारापासून मुक्ती मिळाली आहे. आणि नेमके कोणकोणत्या प्रकारचे रुग्ण या ठिकाणी माधवबागमध्ये येत असतात, ज्यांना कोणकोणत्या प्रकारचे आजार असतात आणि ते ट्रीटमेंट घेऊ शकतात? माधवबागमध्ये मुख्यतः येणारे रुग्ण म्हणजे ज्याला इस्केमिक हार्ट डिसीज म्हणतो, म्हणजे सध्याचे हार्ट प्रॉब्लेम्स, ब्लड प्रेशर, डायबेटीस, ओबेसिटी म्हणजे स्थूलपणा, ह्या प्रकारचे रुग्ण माधवबागमध्ये मुख्यतः येतात आणि माधवबागमध्ये त्यांना आता अतिशय चांगली ट्रीटमेंट अवेलेबल आहे. आणि ह्या सगळ्या आजारांच्या मुळाशी एकच आजार असतो, त्याला हल्लीच्या मॉडर्न वैद्यकीय भाषेत मेटाबॉलिक सिंड्रोम असं म्हणतात. मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे आपण जे काही अन्न खातो ते अन्न आपण शरीरात कशा प्रकारे हँडल करतो, ते साठवलं जातं का जाळलं जातं, त्याचं पुढे काय होतं, हे एकूण जी चयापचय क्रिया असते ती एका विशिष्ट प्रकारे बिघडलेली असते. आणि हे जे 4-5 आजार आहेत ही सगळी त्याची लक्षणं किंवा मॅनिफेस्टेशन्स असं म्हणता येईल. तर ह्या सगळ्या आजारांच्यावर माधवबागमध्ये उपचार आहेत. नक्कीच. तर आपण सुरुवातीलाच म्हटलं की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करण्यासाठी माधवबागमध्ये नेमकं कसं तंत्र आहे आणि त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं जातं? लाईफस्टाईल मॉडिफिकेशन ही खरं म्हणजे तशी सोपी पद्धत, म्हणजे साधं सकाळी उठा आणि रात्री झोपा हे एक लाईफस्टाईलचा एक भाग आहे जो सध्या पाळला जात नाही.
रात्री उशिरापर्यंत उदाहरणार्थ जागरण केलं जातं. तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे आपल्याला जी सगळी सवय झालेली असते ती बऱ्यापैकी अनलर्न आणि रिलर्न, म्हणजे ज्या काही चुकीच्या सवयी आहेत त्या मोडायच्या आणि चांगल्या सवयी लावून घ्यायच्या. हे करायला थोडंफार कठीण आहे, पण माधवबागचा जो रेसिडेन्शियल प्रोग्राम आहे 7 दिवसाचा, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आग्रहपूर्वक करून घेतल्या जातात. म्हणजे रोज सकाळी येऊन त्या पेशंटला वेळेवर उठवलं जातं, त्याच्यानंतर त्याला व्यायामासाठी घेऊन जातात, व्यायाम करून घेतात. एखादा माणूस दमलेला असला तरी बघा काका तुम्हाला जमेल असं म्हणून एनकरेज करून त्या गोष्टी करून घेतल्या जातात. वेळेवर सगळं होतं. व्यायाम जेवढा आवश्यक आहे तेवढा केला जातो. आहार माधवबागमध्ये तर त्यांचा आहार कंट्रोल केला जातोच, पण त्याच्यानंतर सुद्धा त्यांना डाएट बॉक्स दिला जातो 3 महिन्यासाठी की तुम्ही ह्याच प्रकारचं जेवण करायचं आहे. त्यांना व्यायाम काय करायचं आहे, त्यांचं टाइम टेबल हे लिहून दिलं जातं. तर एकूण जी आयडियल लाईफस्टाईल अपेक्षित आहे ती माधवबागमध्ये ॲडमिट असतानाचे 7 दिवस आग्रहपूर्वक करून घेतली जाते. त्याच्यानंतर पुढेही 3 महिने त्यांच्यावर लक्ष ठेवलं जातं. त्यासाठी त्यांना योग्य ते सगळे सपोर्ट दिला जातो. त्याच्यानंतर 3 महिने माधवबागचे डॉक्टर्स त्यांच्या संपर्कात असतात. अशा प्रकारे पेशंटला एनकरेज करून, सपोर्ट करून, आग्रह करून ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स आपण करून घेत असतो. अच्छा, तर एकूणच अशा पद्धतीचं हे नियोजन आहे. या ठिकाणी मला एक गोष्ट सांगावीशी वाटेल. माधवबागची निसर्गरम्य ठिकाणी 6 दिवसांची निवासी चिकित्सा या विषयावर जाणून घेण्यासाठी आणि माधवबागमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि अपॉइंटमेंटसाठी तुम्ही या नंबरवर मिस कॉल द्या आणि लगेचच तुम्हाला या सगळ्या गोष्टींची माहिती मिळेल. तर आपण सर पाहतोय तुम्ही आतापर्यंत ॲलोपॅथिक डॉक्टर होतात आणि याकडे वळला आहात. आतापर्यंत तुम्हाला कसे अनुभव होते, काही शेअर करा प्रेक्षकांशी. माधवबागमध्ये आलेले अनुभव फारच एनकरेजिंग आणि काही प्रमाणात अविश्वसनीय असे म्हणण्यासारखे आहेत. कारण मी जेव्हा पूर्वी काम करत होतो त्यावेळी एकदा ब्लड प्रेशर, डायबेटीस अशा प्रकारचे रोग आले की त्याच्यानंतर त्याची औषधं चालू राहणार आणि कदाचित ती वाढणार, कमी होण्याची शक्यता फारशी नाही, असं एक मानसिकता माझी स्वतःची सुद्धा तयार झाली होती, पेशंटची सुद्धा असते. तर मुळात आजार आपल्याला परत फिरवता येतो किंवा ज्या काही चुकांमुळे तो आजार होतोय त्या चुका आपण जर दुरुस्त केल्या तर आपण औषधांपासून मोकळे होऊ शकतो. हा मुळात कन्सेप्ट घेऊन माधवबाग काम करते. तर त्याच्यामुळे औषधं आपल्याला कमी करायची आहेत आणि पेशंट जास्तीत जास्त लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्सच्या आधारावर ट्रीट करायचा आहे. हा एक अप्रोच माधवबागमध्ये वेगळा आहे आणि त्याचे रिझल्ट्स मला खूप चांगले दिसलेत. म्हणजे लोकांची औषधं कमी होतात. जो माणूस आधी धावायला तयार नव्हता तो चांगल्यापैकी धावायला लागतो, त्या सहज व्यायाम करता यायला लागतो. मुळात पेशंटची मानसिकता मी आता आजारी आहे आणि मी आता यातनं काही बरा होत नाही, याच्याऐवजी ज्या काही चुका झाल्या आहेत त्या सुधारून मी परत नॉर्मल आयुष्य जगायला लागणार आहे, ह्याच्याकडे त्या माणसाची मानसिकता बदलणं हे एक माधवबागचं खूप मोठं यश आहे असं मला दिसतं. आणि त्या अशा प्रकारे ज्यांची औषधं कमी झालेली आहेत म्हणजे मीच माझ्या हाताने कमी केलेली मला माहिती आहेत. तर असे खूप पेशंट मला बघायला मिळतात. इनफॅक्ट साधारणतः एखादा पेशंट माधवबागमध्ये ॲडमिट झाल्यावर दुसऱ्या दिवसापासून माझ्यावर असलेली जबाबदारी हीच असते की त्या पेशंटची एक अनावश्यक औषधं बंद करत जायची आणि ती मला बऱ्यापैकी बंद करता येतात माधवबागची इतर एकूण दिनचर्या वगैरे चालू झाल्यावर. तर अनुभव खूप चांगले आहेत. इनफॅक्ट दरवर्षी आम्ही जे पेशंट रोगमुक्त झाले, ज्यांची सगळी औषधं बंद झाली किंवा ज्यांची स्ट्रेस टेस्ट निगेटिव्ह झाली, अशा लोकांना बोलवून त्यांचा एक सत्कार सोहळा, त्या सत्काराचा मुख्य उद्देश इतर लोकांनाही असं जमतं हे लक्षात यावं या उद्देशाने करत असतो. त्याचे अनुभव ऐकताना खरंच अंगावर रोमांच उभे राहतात की हा माणूस ज्यांनी स्वतःची आशा सोडून दिली होती, आता आपण ह्यातनं बरे होत नाही, ती माणसं बरे होऊन बऱ्यापैकी औषधं बंद करून अतिशय चांगलं सुखी आयुष्य जगताना मी बघितली आहेत. त्यामुळे मला याच्याबद्दल खूप आशा आहेत. नक्कीच डॉक्टर. तर आतापर्यंत हे बरे झालेल्या रुग्णांचे आपण अनुभव पाहिले, तर हा बरा झालेला रुग्ण नेमका कसा बरा झाला हे तुम्ही कसं प्रेक्षकांना पटवून द्याल? बऱ्याच वेळा पेशंट्सना मी बरा झालो की नाही हेच लक्षात येत नसतं, पण त्यात पटवायला काही फार श्रम करायला लागत नाही. कारण जो पेशंट ट्रेडमिलवर 4च मिनटं चालला होता तो जेव्हा 10 मिनटं चालतो, किंवा ज्या पेशंटची ब्लड शुगर हाय होती आणि जो इन्सुलिनची इंजेक्शनं घेत होता त्याची इन्सुलिनची इंजेक्शनं बंद झाली आहेत आणि त्याची ब्लड शुगरही आता बऱ्यापैकी नॉर्मल असते, हे उघड दिसणारे रिझल्ट आहेत. त्याच्यात पेशंटला एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी मला काही करायला लागत नाही किंवा माझं ते कामही नाही. पेशंटला स्वतःलाच तो जी काही तक्रार घेऊन आला होता ती तक्रार नाहीशी झाली हे त्याला स्वतःला कळत असतं. पण तरीसुद्धा
माधवबागमध्ये आधुनिक प्रकारची चिकित्सा, मुख्यतः आधुनिक प्रकारची इन्व्हेस्टिगेशन ही मोठ्या प्रमाणावर केली जातात. त्याचा उद्देश असा असतो की जी तक्रार पेशंट घेऊन आलाय त्यातली कधी कधी तक्रार पेशंटची स्वतःची असते, म्हणजे छातीत दुखतंय. कधी कधी एखाद्या इन्व्हेस्टिगेशनच्या आधारावर तक्रार असते की माझ्या हृदयाचं पंपिंग कमी आहे, म्हणजे लेफ्ट व्हेंट्रिकल इजेक्शन फ्रॅक्शन कमी आहे, अमुक एवढे टक्के ती इजेक्शन फ्रॅक्शन आहे. तर आता ही तक्रार पेशंटला स्वतःला लक्षातच येत नाही मी बरा होतोय की नाही. पण मग आपण जर 2D एको परत करून बघितला आणि त्याच्यात जर ते सुधारलेलं दिसलं तर तो पेशंट बरा झाला आहे हे त्यालाही विश्वास वाटतो. त्यामुळे माधवबागमध्ये ह्या प्रकारची जी निदानाची तंत्रज्ञानं आहेत, म्हणजे ECG आहे, 2D एको आहे, कार्डियक आउटपुट मॉनिटर आहे किंवा वेगवेगळ्या रक्ताच्या तपासण्या आहेत, ह्या अग्रहाने केल्या जातात आणि त्याचे रिझल्ट सुधारताना आपल्याला दिसतात आणि ते पेशंटलाही लक्षात येतं आपण सुधारतोय असं. नक्कीच. तर रुग्ण नक्कीच या ठिकाणी माधवबागमध्ये येऊन बरे होतील आणि आनंदी जीवनाचा अनुभव नक्कीच घेतील. तर या कार्यक्रमामध्ये आपण बरेचशा विषयांवर हात घातला आहे, बरेचसे विषय जाणून घेतले आहेत आणि तुम्हाला सुद्धा अशाच काही रुग्णांना जर काही समस्या असतील, हृदयरोगाबद्दल तुम्हाला काही त्रास जाणवत असतील तर तुम्ही या ठिकाणी खाली दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. तर या कार्यक्रमात सर तुम्ही आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि या कार्यक्रमात आपण आज इथेच थांबतोय. पाहत रहा साम TV.